नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर रामचंद्र जोशी लिखित साथ देती हिमशिखरे. आपला भाग चाललाय 6वा. श्रीयुत चेट्टीयार यांचं नाव मद्रासचे उद्योगपती म्हणून मशहूर होते. चेट्टीयार कुटुंबीय गुरुदेवांच्या शिष्यवर्गात त्यांच्या वडिलांपासून मोडत असत. स्वतः चेट्टीयार अति आनंदी वृत्तीचा, धडधाकट प्रकृतीचा, जवळजवळ 50शीचा गृहस्थ. सौ चेट्टीयारही उच्चकुलीन प्रसिद्ध घराण्यातल्या, मध्यम वयाच्या आणि समाज कार्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध. त्यांना एक मुलगा आणि एक कन्यका. मुलीचं लग्न एका बलाढ्य श्रीमंतांच्या मुलाशी झालेलं असून मुलगा वडिलांच्या धंद्यात लक्ष घालत होता. त्याचंही लग्न होऊन वर्षच झालेलं होतं. शहराबाहेर सुखवस्तुवस्तीत चेट्टीयार यांचा प्रशस्त आलिशान बंगला होता. चोखंदळपणे बंगल्याची सजावट केलेली होती. सामान सुमानात सुद्धा एक विशिष्ट सौंदर्यदृष्टी जाणवत होती. ठिकठिकाणी पाहुण्यांची देखभाल करायला नोकरवर्ग सज्ज होता. अशा या कुटुंबात वावरताना मला तर मोठा आराम वाटला, बरं वाटलं. गुरुदेवांच्या खोलीसमोरच मला ही खोली देण्यात आलेली होती. दाढी आणि स्नान उरकून मी गुरुदेव ज्या प्रशस्त दिवाणखान्यात बसलेले होते तिथे आलो. गुरुदेवांचं दर्शन घेण्याकरता बरीच मंडळी जमलेली होती. माझी आणि चेट्टीयार यांच्या मुलाची आणि मुलीची गाठ दिवाणखान्यातच झाल्यावर मनात येऊन गेलं, केवढा पैसा ओतला होता या वास्तूत त्यांनी. कुठेही एवढा म्हणूनही हात आखडता घेतलेला नाही. आराम आणि सौंदर्यही. दोन्ही भावंड सुशिक्षित होती. दोघांनी उच्च शिक्षण घेतलेलं होतं. त्यांच्या वागण्या बोलण्यात एक विशेष लाघव होतं. बोलता बोलता गुरुदेवांनी काय काय चमत्कार केले आहेत वगैरेंच्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. त्यांच्याही मते गुरुदेवांच्या जवळ बुद्धीला बधीर करण्यासारखं काहीतरी विशेष होतं. अतिंद्रियच नव्हे तर अतिमानुष असं काहीतरी चमत्कार त्या दोघांनी स्वतः अनुभवलेले असल्यामुळे गुरुदेवांच्या जवळ दैवी शक्ती आहे याबद्दल त्यांची बालंबाल खात्री पटल्याचं कबूल केलं. गावातून दर्शनाला आलेल्या काहींनी या आमच्या गप्पात भाग घेऊन गुरुदेवांच्या ठायी असलेल्या दैवी सामर्थ्याबद्दलही ग्वाही दिली. एवढ्या लहान वयात गुरुदेवांचं सान्निध्य मला कसं मिळालं याची त्यांनी खोदून खोदून चौकशी केली आणि त्यांच्या सान्निध्यात हिंडण्या फिरण्याची संधी मला मिळत आहे हे माझं परमभाग्य आहे असाही अभिप्राय त्यांनी अनाहूतपणे व्यक्त केला. दर्शनाकरता लोक अव्याहत येतच होते. त्यातून मोकळे होऊन गुरुदेवांना उपहार घ्यायला 1 वाजला. आम्ही सर्वजण जेवणघरात आपापल्या आसनावर स्थानापन्न झालो होतो. कितीतरी तरतरेचे प्रकार जेवणात केलेले होते. मी चवीने जेवलो. खरोखर मला स्वयंपाक फार आवडलेला होता आणि जेवण झाल्यावर सायंकाळच्या 6 वाजेपर्यंत मला मोकळीक असल्यामुळे वाटल्यास माझ्या मित्रांना भेटायला जावं असं गुरुदेवांनी मला सुचवलं. श्री चेट्टीयार यांनी मला एक गाडी घेऊन जावं असंही आग्रहाने सांगितलं. माझा विश्वविद्यालयीन सहाध्यायी यावेळी मद्रासच्या कॉलेजात प्राध्यापक होता. मी त्याला भेटायला गेलो. मला भेटल्याचा त्याला खरोखरीच आनंद झाला होता आणि त्याचा लेक्चरचा तास संपताच त्याच्या घरी जायचं ठरलं. कॉलेजाच्याच क्वार्टर्समध्ये तो सपत्नीक राहत होता. त्याची पत्नी ही पदवीधर असून शिक्षिका होती. आम्ही घरी पोचतो तो तीही आपल्या शाळेतलं काम उरकून घरी आलेली होतीच. त्या उभयतांनी गुरुदेवांच्याबद्दल ऐकलंही होतं पुष्कळसं, पण प्रत्यक्ष भेटीचा योग काही आलेला नव्हता आणि त्याच गुरुदेवांचा सहप्रवासी म्हणून मी आलो आहे हे समजताच त्यांना आश्चर्य वाटलं. गुरुदेवांच्याबद्दल त्यांच्या भक्तगणांकडून उभयतांनी इतक्या प्रशंसनीय गोष्टी ऐकल्या की त्यांना भेटण्याची त्या पती पत्नीला कमालीची उत्सुकता होती. महात्मता किंवा अतिंद्रिय शक्तींवर त्यांचाही विश्वास नव्हता. निसर्गालाही नमवणारी शक्ती मनुष्याला संपादन करता येणं शक्य होईल हेही त्यांना मान्य नव्हतं. तरीही त्या तथाकथित पुरुषोत्तमाला पाहायची उत्सुकता मात्र त्यांना होती. निव्वळ कुतूहलजन्य. गुरुदेवांबद्दल त्यांनी मला कितीतरी प्रश्न विचारले. ते कोण, कुठले, ते राहतात, वागतात कसे, विशेषतः ते जे काय चमत्कार करून दाखवतात असं बोललं जातं त्याविषयी तर प्रामुख्याने. त्यांना जेव्हा मी सांगितलं की गुरुदेवांचा आणि माझा सहवास फार तर आठवड्याचा असेल, त्यामुळे त्यांच्या जीवनाबद्दल मी तर अनभिज्ञच आहे आणि चमत्कार म्हणाल तर माझ्यासमोर तरी अजून एकही चमत्कार त्यांनी घडवून आणलेला माझ्या तरी पाहण्यात नाही, तेव्हा तर त्या दोघांची निराशाच झालेली दिसली. मात्र मी असंही सांगितलं की गुरुदेव ही एक फार सज्जन व्यक्ती आहे.
त्यांच्या व्यक्तित्वाभोवती अनाकलनीय असे चमत्कारिक वलय आहे हे मात्र खरं आहे. अशा प्रकारे कित्येक विषयांवर आमची बराच वेळ चर्चा चालली होती आणि पुढील आयुष्यात काय करायचं ठरवलं आहे या प्रश्नावर गोष्टी येऊन थडकल्या. मी मोकळेपणाने सांगितलं, सध्या तरी मी काहीच ठरवलेलं नाही, मजेत वेळ घालवतो आहे झालं. माझ्या स्नेहाने आणि त्याच्या पत्नीने अजाजींनी मला सांगितलं की जीवनात आता स्थिर व्हायला हवं. मी कुठेतरी नोकरी पत्करावी किंवा सरळ इंग्लंडला जाऊन उच्च पदवी तरी संपादन करावी. तसंच मी आता लग्न मुळीच लांबणीवर न टाकता लवकरात लवकर विवाहबद्ध व्हावं. चहा फराळ झाला तोपर्यंत 6 वाजून गेल्याचं मला वाटलं. आपणाला उशीर होत आहे. माझ्या स्नेहाला आणि त्याच्या पत्नीला गुरुदेवांना पाहायचं होतं. तेव्हा त्या उभयतांना घेऊन मी चेट्टीयार यांचं घर गाठलं. पोचलो तर आढळून आलं की दिवाणखाना खच्चून भरला गेला असून पाय ठेवायला जागा नसल्याने लोक मिळेल त्या जागेवर दाटीवाटीने उभेही होते. उशीर केल्याबद्दल मी स्वतःला दूषणही दिलं आणि त्या गर्दीचंच लोकांना दूर करून दोन्ही पाहुण्यांसकट मी आत प्रवेश केला. पण गर्दी इतकी ठेचून होती की पुढे पुढे जाणंच अशक्य होऊन बसलं. गुरुदेवांना बसण्याकरता केनखाफी जरीचं काम केलेलं उच्चासन आणि टेकायला लोड ठेवला होता. त्यांनी फेन धवल पेहराव केला होता. त्यांचा प्रभाव जनसमुदायावर स्पष्ट दिसत होता. तोंडावर दिल हरखून घेणारं स्मित होतं आणि विशाल डोळे तेजाने झळकत होते. मला दिवाणखान्याच्या एका दारापाशी उभा असलेला पाहून त्यांनी बसलेल्यांना विनंती करून मला आणि माझ्याबरोबरच्या पाहुण्यांना स्वतःपर्यंत यायला वाट करून दिली. मी त्यांच्यापर्यंत पोचलो तेव्हा कपडे बदलून येण्यास त्यांनी मला सांगितलं. स्वतःच्या खोलीत जाऊन स्वच्छ परीट घडीचा पायघोळ पायजमा आणि वर लांब बाह्यांचा सैल कुर्ता घालून त्यांच्या समीप आलो. माझे मित्र आणि त्यांची पत्नी गुरुदेवांच्या समोरच बसली होती. गुरुदेवांनी मला त्यांच्या स्वतःजवळ बसायला सांगितलं. त्यामुळे सर्वच हजर असलेल्यांना माझा फार मोठा सन्मान झाल्यासारखं वाटलं. साहजिकच माझ्याकडे सर्वांच्या नजरा कुतूहलाने वळल्या. दिवाणखान्यात समाजातील सर्व स्तरातील लोक जमलेले होते, पण मध्यम स्थितीतील दर्शनार्थींची संख्या जास्त असावी. सर्वच चांगले सुशिक्षित दिसत होते आणि तरीही एवढ्या मोठ्या संख्येने त्यांनी दर्शनार्थ का यावं हेच मला समजेना. चमत्कार पाहायला मिळावे किंवा गुरुकृपा व्हावी म्हणून ते सर्वजण आले होते असं मानायला माझं मन काही तयार होईना. मी गुरुदेवांच्याकडे पाहिलं. ते शांत गंभीर होते. त्यांच्यात यत्किंचितही चलबिचल आढळली नाही आणि समोर एवढा जनसमुदाय बसला आहे याची जणू काही जाणीव नाही असे ते मनमोकळेपणाने बसले होते. टाचणी पडली तरी तिचा आवाज येईल अशी नीरव शांतता पसरली होती. आतुरतेने डोळे गुरुदेवांच्याकडे लागलेले होते. पुढे काय होतं याची जणू सर्व इंद्रिय एक तानतेने वाट पाहत होती. एक बहुशिक्षित सद्गृहस्थ श्रोतुवर्गातून उठला आणि म्हणाला, गुरुदेव, आपल्या मुखातून काहीतरी अमूल्य असा विचार ऐकण्याकरता आम्ही सर्वजण उत्सुक आहोत. प्रवचन किंवा भाषण करण्यापेक्षा, गुरुदेव म्हणाले, तुम्ही आपल्या वैयक्तिक अडचणी काय आहेत त्या मांडा. म्हणजे त्याबाबत उहापोह करीत असताना जे सांगितलं जाईल त्याचा उपयोग इतर श्रोत्यांनाही होईल आणि तुम्हालाही मार्गदर्शन घडेल. त्या सद्गृहस्थांना विचारलं, सुख आणि शांती मिळवण्याचा सोप्यात सोपा उपाय किंवा मार्ग कोणता? दिवाणखान्यातील प्रत्येक श्रोत्याने उत्तर ऐकण्याकरता आपले कान टवकारले. जगात सुख आणि शांती मिळवण्याकरता प्रत्येकजण प्रयत्नाधीनच आहे. गुरुदेव म्हणाले, व्यक्तिप्रमाणे प्रयत्नांचे प्रकारही वेगवेगळे असतील, परंतु खरी अडचण आहे की सुख आणि शांती म्हणजे नक्की काय हे समजून घेण्याचा मात्र कोणीच प्रयत्न करीत नाही. जितक्या तीव्रतेने या प्रश्नावर आपली बुद्धी वळवायला हवी, मन केंद्रित करायला हवं, तेवढं केलं जात नाही. सुख आणि शांती हे जर आपले खरेखुरं साध्य असेल तर साकल्याने ते काय आहे हे समजून घ्यायला हवं. नुसते शब्द किंवा तात्विक बडबड करून काहीही उपयोग होणार नाही. मनाला भंडावून सोडणारा, सतत टोचणी लावणारा तो प्रश्न झाला पाहिजे. समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून पाहाल तर आढळून येईल की आपण ज्याला सुख समाधान मिळवायचं म्हणतो ते दुसरं तिसरं काही नसून ज्यामुळे असुख उत्पन्न होतं, त्यामुळे मनःशांती बिघडते, ते असुख उत्पन्न करणारे अडथळे किंवा कारणं नाहीशी व्हावीत अशी आपली मनापासून इच्छा असते.
तेव्हा या सुखासमाधानाला झाकोळून टाकणाऱ्या काय आणि कोणकोणत्या गोष्टी आहेत, हा ज्याचा त्याने विचार करायला हवा. मग हा विचार सुरू झाला की आढळतं काय काय आढळतं, तर ते असं आहे: आपल्या इच्छा, ईर्ष्या, महत्त्वाकांक्षा, वासना, अतृप्ती किंवा हावरेपण, असूया वगैरे गोष्टींनी सारं जीवन गढूळतं आणि असुख आणि अशांती निर्माण होऊन केविलवाणी मनस्थिती उत्पन्न होते. यांना जर कोणत्याही रीतीने किंवा युक्तीने टाळता आलं, त्यांचा निराश करता आला किंवा त्यांची योग्य ती वासलात लावता आली, तर सुख आणि शांती, समाधान उत्पन्न होऊ शकेल. अंमळ ज्याच्याकडे आपण अंगुली निर्देश करत आहोत ती आपणच उत्पन्न केलेली आहेत. तुम्ही ज्या समाजात राहता, ज्या तऱ्हेने जीवन जगता, ज्या धार्मिक विचारधारा उराशी बाळगता, त्या जातीशी किंवा विशिष्ट मतांशी स्वतःला निगडीत करतात. भल्या बुऱ्या पण वैयक्तिक कल्पना घट्ट धरून राहण्यातच जिवंत राहणं शक्य आहे असं तुम्ही मानता. त्या एकिकेमध्ये किंवा त्यांचा एकत्रित परिणाम म्हणून त्या कारणांचा जन्म झालेला आहे. याचाच अर्थ आपली शरीरं कितीतरी उबदार पांघरुणांनी झाकून टाकलेली आहेत आणि तरीसुद्धा इच्छा मात्र करीत असता मोकळ्या जीवनदायी वाऱ्याच्या झुळकेची. तेव्हा तुम्हालाच प्रश्नाचं उत्तर गवसेल. पांघरुणं फेकून द्या, तरच मोकळ्या वाऱ्याची झुळूक मिळून तुम्ही ताजेतवाने व्हाल. जे आपलं नाहीच आहे ते मिळवण्याचा हव्यास, आपण जसं नाही तसं होण्याची महत्त्वाकांक्षा, जे आपलं नाही ते धरून ठेवण्याची आणि आपण कोणीतरी आहोत हे सतत दाखवण्याची धडपड, ही फेकून देण्याच्या लायकीची असलेलीच पांघरुणं आहेत. जीवनावश्यक गोष्टींविषयी आपण कितीतरी इतर गोष्टी मिळवण्याकरता उगीचच धडपडत असतो. हा जो पसारा आपल्या भोवती आपण निर्माण करून ठेवतो, तोच जीवनात अपेक्षित सुख आणि समाधानाच्या वाटा रोखून धरीत असतो. जगात राहायचं आहे तर जगरहाटीप्रमाणे वागायला हवं, असा मूर्खपणाचा मुद्दा पुष्कळदा पुढे करण्यात येतो. आजचं जग कसं आहे हे पाहिलं तर जिकडे तिकडे निरनिराळे धर्म, पंथ, जाती, उपजाती आणि निरनिराळे वाद, मतप्रणाली यांचा नुसता गोंधळ माजलेला आहे. मी जी मतं मानतो तीच खरी, मी आचरित असलेली जीवनसरणीच काय ती खरी आणि विचारपूर्वक आखलेली, आणि तिचा अवलंब प्रत्येकानेच करायला हवा, हाच आग्रह पावलोपावली चाललेला दिसतोय. आणि आपली मतं दुसऱ्यावर लादण्याचा आटोकाट प्रयत्न सगळीकडे चाललेला आजच्या जगात दिसतोय. त्यामुळे होतं असं की आपलं प्रभुत्व किंवा पुढारीपण, आपली प्रभावळ किंवा अनुयायी किंवा आपलं व्यक्तित्व, आपली सत्ता, आपली मत्ता इत्यादी कायम टिकवण्याकरता अव्याहत चाललेला झगडा हेच जणू जीवन आहे, अशी चुकीची विचारसरणी बद्धमूल होऊन बसलेली आहे. भोवताली चाललेल्या धुमश्चक्रीत तुम्हाला सुख हाती लागायचं तरी कसं? तुम्हाला नीरव शांतता हवी असली तर ती या बाजारी गलबल्यात मिळायची तरी कशी? इथे देणं आणि घेणं, माझं आणि तुझं याशिवाय भाषाच नाही आहे, हालचाल नाही आहे, कर्तव्य नाही आहे. तुम्ही इथे बहुसंख्येने जमलेला आहात. ऐका हो ऐका असं एकमेकांना सुनावत जर सगळेच ओरडायला लागलात तर मी काय बोलतोय हे कोणीतरी नीट ऐकून घेऊ शकेल का? कधीच नाही. प्रत्येकजण स्वतः शांत राहिला तरच या दिवाणखान्यात शांतता राहू शकेल आणि तेव्हा सर्वांना ऐकण्याचा आनंद मिळू शकेल. त्याचप्रमाणे आपली जीवनसरिता ज्यामुळे गढूळ होत आहे, त्या त्याज्य गोष्टींपासून जेव्हा आपण दूर असू किंवा त्यांचा अडथळा जेव्हा आपण आपल्या हाताने बाजूला करू, तेव्हा जीवन सुख शांतीपूर्ण होईल. नीरव शांततेचा लाभ बाजारातल्या गोंगाटात कधीतरी होईल का हो? पुढचा भाग आपण पुढच्या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकणार आहोत.